नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत तुमचं एमएसटी सीईटी 2025 चे कॅप राऊंडचे जे कट ऑफ्स आहेत ते वाढणार आहेत का कमी होणार आहेत, ठीक आहे। तुमचं जे 4 कॅप राऊंड्स यावेळेस आलेले आहेत त्याचा काय इफेक्ट होणार आहे तुमच्या कट ऑफ्स वरती, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलूया। भरपूर कॉलेजेसमध्ये सीट इन्क्रीज झालेले आहेत, त्यांचा काय इफेक्ट होणार आहे, सगळ्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लास्ट व्हिडिओची विनर नीलू देसाई होती, जिला 1500 रुपीचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, ठीक आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो। आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला कॅप राऊंड काउन्सिलिंग सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा, ठीक आहे। बघूया आता आपण कट ऑफ क्लॅरिफिकेशन बद्दल, ठीक आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला हाच डाऊट आहे, विल कट ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज, कट ऑफ वाढणार आहे का कमी होणार आहे, हाच डाऊट प्रत्येक विद्यार्थ्याला असतो, ठीक आहे। 4 कॅप राऊंड्स आलेले आहेत, भरपूर फेक न्यूज मार्केटमध्ये चालू आहेत की 4 कॅप राऊंड्स आल्यामुळे प्रत्येकाचं ऍडमिशन होऊन जाणार आहे, प्रत्येकाला कट ऑफ, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ कमी होऊन जाणार आहे, ठीक आहे। याविषयी तुम्हाला समजून घ्यावी लागेल गोष्ट, ठीक आहे। पूर्ण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार तुम्हाला स्वतःला समजून जाईल ही गोष्ट। बघा या आर्टिकलमध्ये काय म्हटलेलं आहे, विथ 4 कॅप राऊंड्स इंट्रोड्यूस दिस इयर मेनी स्टुडंट आर कन्फ्युज, ठीक आहे। विल कट ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज, लेट्स क्लॅरिफाय, ठीक आहे। क्लॅरिफाय आपण करू आता। पहिला पॉइंट काय, कट ऑफ वोंट डिक्रीज ऑटोमॅटिकली, ठीक आहे। नो मेजर इन्क्रीज इन द कॉलेज सीट्स इन्क्रीज झालेली नाहीये, ठीक आहे। त्यामुळे कट ऑफ तुमचं डिक्रीज होणार नाही। आता सिंपल सी एक गोष्ट सांगतो बाळांनो, फॉर एक्झाम्पल कोणत्याही कॉलेजमध्ये 300 सीट्स आहेत सपोज, मागच्या वर्षी 2024 मध्ये 300 सीट्स होत्या फॉर एक्झाम्पल, है ना, आणि 2025 मध्ये त्या कॉलेजचे सीट्स फॉर एक्झाम्पल 350 होऊन गेले। आता लास्ट इयर या कॉलेजचा कट ऑफ जर 99.20 लागला असेल तर यावेळी काय सीट्स वाढलेल्या आहेत म्हणून जास्त विद्यार्थ्यांना जागा द्यायची कॉलेजमध्ये, बरोबर। मग कॉलेज काय करेल, थोडंसं कट ऑफ अजून कमी करून देऊ, 99.15 करून देऊ। अशा पद्धत या सिच्युएशनला तुमचं कट ऑफ कमी होऊन जातं, ठीक आहे, जेव्हा सीट्स वाढतात तेव्हा, ठीक आहे। आता मेजर सीट्स वाढलेले नाही आहेत म्हणून तुमचं कट ऑफ डिक्रीज होणार नाही, ठीक आहे। कट ऑफ ओनली ड्रॉप वेन सीट्स गो अप, ठीक आहे। जेव्हा सीट्स वाढतात तेव्हाच तुमचं कट ऑफ ड्रॉप होतं, ठीक आहे। आता कट ऑफ केव्हा ड्रॉप होणार आहे हे पण मी पुढे सांगितलंय, थोडासा मला टाइम द्या, ठीक आहे। सो मोर राऊंड्स इज नॉट इक्वल टू लो कट ऑफ, ठीक आहे। म्हणजे जास्त राऊंड्स असणं म्हणजे कट ऑफ डिक्रीज होईल हे तुम्ही इंटरप्रिटेशन नका कन्सिडर करू। हे जे युट्यूबर्स किंवा टीचर सांगताय ना तुम्हाला की 4 राऊंड्स होणार आहे, प्रत्येकाचं ऍडमिशन होऊन जाणार आहे आणि कट ऑफ डिक्रीज होणार आहे, या गोष्टीला तुम्ही सिस्टमॅटिकली समजा थोडं की असं नसतं, है ना। कट ऑफ कमी व्हायला वाढायला एकच फॅक्टर असतो, जो म्हणजे कॉलेजचे सीट्स, ठीक आहे। आता बघूया पुढे काय म्हटलंय, राऊंड 1 कट ऑफ माइट बी हायर, ठीक आहे। राऊंड 1 चे कट ऑफ थोडे हाय जाऊ शकतात का, 4 कॅप राऊंड्स दिस इयर इन्स्टेड ऑफ 3 कॅप राऊंडच्या ऐवजी 4 कॅप राऊंड आहेत, त्यामुळे राऊंड 1 चा कट ऑफ वाढू शकतं, ठीक आहे। का, कॉलेजेस वे हॅव सीट फॉर लॅटर राऊंड्स, सेव्ह सीट्स फॉर लॅटर राऊंड्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल 400 सीट्स आहेत, 400 सीट मध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा 3 राऊंड व्हायचे तेव्हा काय करायचं, कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये पहिले 250 कॉलेजेस टाकून द्यायचे, दुसऱ्या राऊंडमध्ये 100 टाकून द्यायचे, तिसऱ्या राऊंडमध्ये 50 टाकून द्यायचे। यावेळेस काय होणार आहे, समजा 400 सीट्स आपल्याकडे, बरोबर। आता कॉलेजेसकडे 4 राऊंड आहेत म्हणून कॉलेज काय करेल, पहिल्या राऊंडला 200 सीट टाकेल, दुसऱ्या राऊंडला 100, तिसऱ्या राऊंडला 100, ठीक आहे, सॉरी 50, चौथ्या राऊंडला 50। यावेळी काय झालं, सीट्स कमी झाले पहिल्या राऊंडचे, सीट्स जेव्हा कमी होतात तेव्हा काय होतं, कट ऑफ तुमचं वाढतं। म्हणजे ज्या कॉलेजचं कट ऑफ 99 क्लोज झाला असेल तो म्हणेल 99.10 मी क्लोज करेल, कारण माझ्याकडे आता सीट्स कमी आहेत पहिल्या राऊंडसाठी। मग पहिल्या राऊंडचा कट ऑफ मे बी तुमचं वाढू शकतं, ठीक आहे। अर्ली राऊंड कट ऑफ्स मे अपियर हायर, ठीक आहे। जे म्हणजे आता पहिलं राऊंड, दुसरा राऊंड, जे लास्ट इयरचे जे कट ऑफ होते त्याच्यापेक्षा थोडेसे हायर राहू शकतात, पण राऊंड 4 पर्यंतचे कट ऑफ लास्ट इयर नुसारच असतील, म्हणून कट ऑफ मध्ये याच्या राऊंड्स वाढल्याचा चेंजेस होणार नाही, ही गोष्ट समजून घ्या, ठीक आहे। आता पुढे खूप महत्वाचे फॅक्टर्स आहेत, पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या बाळांनो, आता तुमचं 50% काम अजूनही बाकी आहे। एक्झाम देणं, रिझल्टचा वेट करणं हे 50% काम असतं, 50% काम आहे व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं, व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेस करणं। असे खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयर ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी त्या कमी पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग जे पण बेस्ट कॉलेज भेटत असेल ना ते त्यांना कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून ते कॉलेज त्यांना भेटलं,
ठीक आहे, कारण पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली. मी तुम्हाला सजेस्ट करेल पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नक्की एनरोल करा, पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या, त्याचा खूप फायदा होणार आहे बाळांनो. असे लास्ट इयर खूप असे विद्यार्थी होते ज्यांना खूप जास्त फायदा झालाय, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, 95, 96, तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? एकच चूक केली, मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले कॉलेज लिस्टमध्ये, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही. ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला. गोष्ट समजते? ठीक आहे. तर पर्सनल काउन्सिलर तुम्हाला सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, तर सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट देईल, आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची. मी गॅरंटी देतो तुमचे कितीही कमी पर्सेंटाईल असले, त्या कमी पर्सेंटाईल नुसार जे पण एक बेस्ट कॉलेज भेटत असेल ते नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असेल बाळांनो. ठीक आहे. कमी पर्सेंटाईल आले, जास्त पर्सेंटाईल आले, हे फक्त 50% काम होतं, जे की झालेलं आहे. आता 50% काम अजूनही बाकी जे आहे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. ही जर व्यवस्थित केला 100% चांगलं कॉलेज भेटेल बाळांना तुम्हाला. हे पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, पर्सनल काउन्सिलर, सगळे फीचर्स इथे इन्क्लूड आहेत. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटतो. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतो. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, तेच तुमची लिस्ट वगैरे बनवतील. ठीक आहे. टॉप कॉलेजेस तुम्ही इथं बघू शकता. जर तुमचे चांगले पर्सेंटाईल आहेत तर हे कॉलेजेस तुम्ही टार्गेट करायला हवे. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडेल. आता तर तुम्हाला रिग्रेट होईलच होईल, 4 वर्षानंतर पण होईल बाळांनो. स्वतःच्या मम्मी पप्पांचा पैसा तुम्हाला वाचवायचा आहे, स्वतःचं फ्युचर तुम्हाला व्यवस्थित घडवायचं आहे. योग्य डिसिजन घ्या. ठीक आहे. सगळे डिसिजन्स पण काउन्सिलरला विचारत जा. ठीक आहे. चला, ठीक आहे. तर आता थर्ड पॉइंट बघू काय म्हणणं आहे यांचं कट ऑफ वरती. सीट इन्क्रीज, लोअर कट ऑफ. ठीक आहे. जेव्हा सीट इन्क्रीज होऊन जातात तेव्हा कट ऑफ लोअर होऊन जातात. ठीक आहे. कॉलेजेस लाईक सीओईपी विथ मोर नंबर ऑफ सीट्स माइट सी लोअर कट ऑफ. आता बघा, सीओईपी मध्ये सीएस जे सीट्स आहेत ते डबल झालेले आहेत. आता गॅरंटेड मी सांगतो, सीओईपीचं जे सीएसचं कट ऑफ आहे ते काही ना काही पॉईंट्सने कमी होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, कम्प्युटर सायन्सचं 99.96 होतं, ते 99.80 किंवा 99.86 अशा पद्धतीने कमी होऊ शकतं. आता तुम्ही म्हणणार दादा काय सांगतोय, 99.96 आणि 99.86 मध्ये काय कमी आहे? बाळांना, हा जो डिफरन्स आहे ना हा खूप मोठा आहे. तुम्हाला आता ही गोष्ट नाही समजत आहे. जेव्हा आता ह्या पर्सेंटाईलला हा डिफरन्स आहे, जेव्हा तुम्ही लोअर साईडला येणार ना 75, 65 हा डिफरन्स क्रिएट होऊन जातो. 75 असेल तर 65 वरती येऊन लागेल जेव्हा लोअर साईड जातात तुम्ही. आता ही हायर साईड आहे म्हणून तो तुम्हाला डिफरन्स जाणवत नाही एवढा, पण हा जे टॉपचे पर्सेंटाईल वाले स्टुडंट आहेत ना त्यांना खूप हा मोठा डिफरन्स आहे. समजून घ्या ही गोष्ट. ठीक आहे. नंतर काय म्हटलंय, कोर ब्रांचेस में सी मोर सीट्स. ठीक आहे. कोर ब्रांचेस मध्ये सीट्स वाढण्याचा प्रयत्न चालू आहे. गव्हर्नमेंट में इन्क्रीज सीट्स इन द कोर ब्रांचेस लाईक मेकॅनिकल, सिव्हिल एक्सेट्रा. या ब्रांचेसमध्ये सीट वाढवण्याचा गव्हर्नमेंटचा पूर्ण प्रयत्न आहे. कारण कम्प्युटर सायन्समध्ये ऑलरेडी सीट्स वाढून झालेल्या आहेत. त्यांचे स्पेशलायझेशन येऊन गेले. एआय झालं, एमएल झालं, तुमचं एआयएमएल झालं, एआयडीएस झालं, ऑलरेडी स्पेशलायझेशन येऊन गेले कम्प्युटर सायन्सचे. म्हणून कम्प्युटर सायन्समध्ये सीट इन्क्रीज होणं प्रत्येक कॉलेजमध्ये पॉसिबल नाही, पण जे कोर ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सीट्स वाढवणार आहेत आणि त्यामुळे तुमचा कट ऑफ ड्रॉप होईल. त्या ब्रांचेसमध्ये तुमचा कट ऑफ ड्रॉप होऊ शकतो. पण 4 राऊंड आल्याने तुमचा कट ऑफ ड्रॉप होईल ही गोष्ट डोक्यातून काढा. पहिली गोष्ट समजली. चला, नेक्स्ट काय म्हटलंय, जबरी सो फॉर नो ओव्हरऑल डिक्रीज इन द कट ऑफ. कट ऑफ तुमचे डिक्रीज होणार नाही. ठीक आहे. राऊंड 1 चे कट ऑफ तुमचे वाढू शकतात आणि स्पेसिफिक जेव्हा सीट इन्क्रीज होतात तेव्हा तुमचा लोकल कट ऑफ ड्रॉप होऊन जातो. गोष्ट समजते. व्हाय मोर राऊंड्स डोंट लोअर द कट ऑफ. ठीक आहे. आता राऊंड वाढल्याने कट ऑफ का डिक्रीज होत नाही ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. कॉलेजेस डिवाइड सीट्स अक्रॉस 4 राऊंड्स. ठीक आहे. आता काय करते, तुम्हाला पहिली जी गोष्ट सांगितली मी, 300चे 3 भाग करणं आणि 400चे 3 भाग करणं, सॉरी 300चे 4 भाग करणं. प्रत्येक भागामध्ये इथं काय होऊन जाईल, सीट्स कमी कमी होऊन जातील, लोअर सीट्स होऊन जातील. इथं काय होऊन जातील, ऍज कम्पेअर टू दिस सीट्स हायर असायचे प्रत्येक राऊंडमध्ये. तर जर सीट्स कमी झाले पर्टिक्युलर राऊंडचे तर तुमचं तिथं कट ऑफ इन्क्रीज होऊन जाईल. मे बी पहिल्या दुसऱ्या राऊंडचा, तिसऱ्या चौथ्या राऊंडला काही फरक पडणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. टोटल सीट्स सेम, टोटल सीट्स जस्ट मोर स्टेप्स. ठीक आहे. म्हणजे सीट्स तुमच्या सेम आहेत, 300च्या 300 सीट्सच असतील, फक्त तुमच्या स्टेप्स वाढून गेल्या बाळांनो. इथं ऍडमिशन होऊन जाईल याचा काही सीईटीसीएलने विचार नाही केलेला आहे की 4 राऊंड वाढून यांचं ऍडमिशन करून देऊ आपण. नाही, फक्त काय होतं, 4 राऊंड केल्याने विद्यार्थ्यांना तेवढा चान्सेस भेटतात. मी अजून एक राऊंड खेळेल, अजून एक राऊंड खेळेल, मी इम्प्रुव्हमेंट करेल, है ना. एक ऍडमिशन प्रोसेसची एक रिफाईन करायची एक स्टेप असते फक्त.
ठीक आहे. स्ट्रॅटेजिक अलोकेशन होतं प्रॉपरली, ठीक आहे. पण असं नका कन्सिडर करू की इझी एंट्री होऊन जाईल तुमची, है ना. मिथ वर्सेस रियालिटी. मिथ काय, 4 राऊंड वाढल्याने इझी एंट्री होऊन जाईल तुमची, ठीक आहे, की इझिली कॉलेज भेटून जाईल, हे एक मिथ आहे बाळांनो. रियालिटी काय, सीट लॉजिक डिसाइड्स कट ऑफ, ठीक आहे. जे सीट्स असतात तेच तुमचे कट ऑफ डिसाईड करतात, ठीक आहे. फेक मेसेज जे स्प्रेड करताय ते कन्फ्युजन तुमच्यासाठी क्रिएट करताय, त्यांच्यापासून दूर राहा बाळांनो, ठीक आहे. एकच मी गोष्ट तुम्हाला सांगतो, फोकस तुमच्या गोलवरती फोकस करा. पहिले जे 6 कॉलेजेस असतील, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस टाकायचे. जरी तुमचे 20% राहिले, जरी तुमचे 30% राहिले, तरी तुमचे हे 6 कॉलेजेस असले पाहिजे. कोणते कॉलेजेस आहेत, सीओईपी, VJTI, PICT, वालचंद, SPIT, VIT, हे टॉप कॉलेजेस आहेत महाराष्ट्राचे पहिले 6, ठीक आहे. हे तुमचे असले पाहिजे, ठीक आहे. लास्ट इयरच्या कट ऑफचाच तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे, ठीक आहे. रिअलिस्टिक गोल ठेवायचा आहे. प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित बनवा. प्रिफरन्स लिस्टच्या माध्यमातूनच तुम्हाला आता कॉलेज अलोकेशन होणार आहे बाळांनो, ठीक आहे. फेक न्यूज पासून दूर राहा, ठीक आहे. रॉंग चॉईस, एक पण रॉंग चॉईस केले तुमचं ऑप्शन लॉस्ट होऊन जाईल. म्हणून या गोष्टींसाठी थोडंसं व्यवस्थित समजून गोष्टी करा, ठीक आहे. कारण असं आहे ना की तुम्ही या भ्रमात राहणार की कॉलेजचं कट ऑफ कमी होणार आहे. बघा आता आम्ही जी कॉलेज लिस्ट बनवतो बाळांनो, समजा कोणाला 90% आले तर त्याला आम्ही कॉलेजेस टाकतो 80 पासून तर 100 पर्यंतचे सगळे. कारण कट ऑफ इकडे तिकडे झालं तर का रिस्क घ्यायची आपण. जेव्हा विद्यार्थ्याला 60% असतात, आम्ही टाकतो त्याला 40 पासून तर 80 पर्यंतचे सगळे कॉलेजेस. इकडं तिकडं झालं तर कट ऑफ तुम्ही सेफ साईडला राहायला पाहिजे. आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल नाही आहेत त्यांनी या गोष्टींचं भान ठेवा की जर तुम्हाला 60% आले तर 60% कॉलेजेस नका टाकू लिस्टमध्ये. कट ऑफ इकडं तिकडं झालं तर 40 ते 80च्या दरम्यानचे कॉलेज टाका. गोष्ट समजते, ठीक आहे. चला तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, कट ऑफचा काय इफेक्ट होणार आहे, ठीक आहे. आणि 300 टोटल तुम्हाला एक सांगायचं ठरलं तर 339 कॉलेजेस आहेत बाळांनो. प्रत्येक कॉलेजमध्ये 8 ब्रांचेस, ठीक आहे. 2712 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. त्याच्यामधून एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. आणि ते कसं काय चूज होईल, जर व्यवस्थित कॉलेज लिस्ट तुम्ही दिली 60-70 कॉलेजेसची, तेव्हा तुमचं एक बेस्ट कॉलेज चूज होणार आहे बाळांनो. म्हणून ही कॉलेज लिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, याला व्यवस्थित बनवा. स्वतः बनवताय स्वतः बनवा, पण 340 कॉलेजेसचं नॉलेज ठेवून जास्तीत जास्त ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. जर नाही बनवताय ते काउन्सिलर कडून व्यवस्थित बनवून घ्या बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही डाऊट असेल तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकतात. कॉल पिकअप होणार नाही, ठीक आहे. व्हॉट्सअपच करा, 24 तासात तुम्हाला रिप्लाय येऊनच लागतो. कारण मी स्वतः रिप्लाय करतो बाळांनो, ठीक आहे. काही टीम ठेवलेली नाहीये, ठीक आहे. की टीम असं टीम ठेवून दिली की लगेच कॉलला लगेच रिस्पॉन्स. मला ते करायचं नाही. मला खूप मोठा बिझनेस नाही करायचा. मला लिमिटेड विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचायचं आणि त्यांना व्यवस्थित गाईड करायचंय मला, ठीक आहे. चला, पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल आणि या काउन्सिलिंग बॅचला अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना जेन्युअनली गरज आहे बाळांनो, त्यांना खूप नीड आहे, ज्यांना कमी पर्सेंटाईल आहे, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे, परिस्थिती नाही आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.